कल्याण पूर्वेतील कोलसेवाडी परिसरातील चिकणीपाडा येथे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात 6 दिवसांच्या नवजात स्त्री जातीचे अर्भक आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे। एका पिशवीत टाकून दिलेल्या अवस्थेत ही चिमुकली सापडली असून नागरिकांच्या सतर्कतेमुळे तिचा जीव वाचला आहे। परिसरातील रहिवासी पूजा लावेकर सकाळी कचरा टाकण्यासाठी गेल्या असताना त्यांना एका पिशवीत हालचाल जाणवली। जवळ जाऊन पाहिले असता त्यांना नवजात स्त्री जातीचे अर्भक आढळून आले। विशेष म्हणजे काही भटके कुत्रे त्या बाळाभोवती फिरत असल्याने मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती। परिस्थितीचे गांभीर्य ओळखत पूजा यांनी तात्काळ मुलीला सुरक्षित ठिकाणी नेले आणि पोलिसांना माहिती दिली। त्यानंतर मुलीला उपचारासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले। डॉक्टरांच्या माहितीनुसार तिची प्रकृती सध्या स्थिर आहे। दरम्यान कोलसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून नवजात मुलीला टाकून जाणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे। आमच्या इथे सकाळी ना पिंपळाचं झाड आहे तिथे बाळाला ठेवलं होतं। 4 वाजता मी बघितलं तिथे पिशवीमध्ये असंच ओपन होतं ते। नंतर मी कचरा टाकायला गेले, जेव्हा बाळाची हालचाल व्हायला लागली, कुत्रे होते त्याच्या भोवतानी खूप, आणि जेव्हा भुकायला लागले ना मी तेव्हा बघितलं तर बाळाचं डोकं त्या पिशवीतून बाहेर आलं। त्याच्यानंतर मी ना ते कुत्र्यांना हकललं आणि त्याच्यानंतर मी पटकन बाळाला घेतलं आणि पिशवी काढून टाकली आणि पटकन मी घरात घेऊन गेले, कारण का म्हणजे जेणेकरून कुत्रे पण माझ्या घराजवळपर्यंत आले। घरामध्येच ठेवलं आणि त्याच्यानंतर मी म्हटलं सकाळी आता सगळ्यांना सांगते, असं सांगेसपर्यंत मला लेट झालं। जेव्हा मी बघितलं तर मुलगी आहे। मग तिथे आजूबाजूला माझ्या आजीला वगैरे बोलवलं, आजूबाजूवाल्यांना पण मग सांगितलं। मग त्यांनी सरांना फोन केला, पोलीस स्टेशनमध्ये फोन वगैरे केला त्यांनी, जे बाजूच्यांनी मग सगळ्यांनी प्रोसेस केली। आज दिनांक 12 जून रोजी इथे एक नवजात अर्भक म्हणजे मुलगी आहे ती, ते काही एक महिला घेऊन आलेली आहे आणि तिने असं सांगितलं की ते बाळ त्यांच्या घराच्या परिसराजवळ कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी पिशवीमध्ये टाकून निघून गेलेले। आता ते अर्भक त्यांनी नंतर पोलिसांच्या मदतीने त्यांनी इथपर्यंत घेऊन आलेले। आता त्याचा तपास आम्ही सुरू करत आहोत आणि त्याबाबतची अधिक माहिती आम्ही तुम्हाला नंतर देऊ आणि असं हे प्रशासनाला पण आम्ही सांगून ठेवतो। बाळ किती दिवसाचं आहे? बाळ साधारण त्याचे एक्झामिनिंग करता त्याची नाळ पूर्णपणे पडलेली आहे, तर साधारण हे मिनिमम 7 डेजचं अर्भक असू शकतं। आता आपण त्याला चेक केलं, बाळाची तब्येत कशी आहे? बाळाची तब्येत अगदी सुदृढ आहे। राहुल कांबळे, जनशक्ती, कल्याण।